2 मिनिटांच्या आतमध्ये लोणी कसं तयार करायचं ते आज आपण पाहूयात. 15 ते 20 दिवसांची साय आहे. फ्रीजमधून रात्रीच बाहेर काढून ठेवली. त्यामध्ये थोडंसं दह्याचं विरजण लावून घेतलं आणि अजून थोडीशी साय एका वाटीत होती ती काढून घेतली. सर्व मिक्स करून घेतली आणि त्यामध्ये रवी टाकली. रवी फक्त एका बाजूनेच ढवळायची, म्हणजे रवी आपण दोन्ही बाजूनी घुसळतो ना त्या पद्धतीने न घुसळता रवी एकाच दिशेने फिरवायची. माझा हात दुखतो त्यामुळे मी एकाच हाताने ती फिरवते. कोणत्याही एका दिशेने तुम्ही फिरवा, डाव्या बाजूने फिरवा किंवा उजव्या बाजूने फिरवा, क्लॉकवाईज फिरवा किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवा, परंतु ती एकाच दिशेने फिरवायची. बघू शकता तुम्ही. आणि किती मिनिटे झाली ते पण तुम्ही मोजा. अगदीच एकच मिनटात लोणी तयार होतं, तरी मी 2 मिनिटे म्हटलं आहे. तुम्ही पाहू शकता मी एकाच दिशेने रवी फिरवते आहे. अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज अशा पद्धतीने ती फिरवत राहा. तुम्ही स्वतः मोजा. 1 ते 1.5 मिनिटाच्या वर लोणी तयार व्हायला लागत नाही. लोणी तयार झालं की 2-3 पाण्यामध्ये त्या गोळ्याला धुवून घ्यायचा. ताक हवं असल्यास बाजूला काढायचं. गॅस चालू करायचा. लोण्याचा गोळा पातेल्यात घालून पातेलं गॅसवर ठेवायचं आणि मध्यम आचेवर तूप कडवायला ठेवायचं. मी 4-5 लवंगा घालते प्रत्येक लोण्याच्या गोळ्यामध्ये, त्यामुळे तुपाला सुगंध खूप छान येतो. तुम्ही पण नक्की करून पहा. अजून ॲडिशनल म्हणून तुळशीची पानं देखील तुपामध्ये घालायची, त्यामुळे देखील तुपाला सुगंध खूपच छान येतो. अर्ध्या ते पाऊण तासामध्ये तूप तयार होतं. तुम्ही पाहू शकता 1.5 मिनिटामध्ये लोणी तयार झालं. तूप कडवायला थोडासा वेळ लागतो, तरीही घरचं तूप ते घरचं तूप. पाहू शकता तुम्ही तुपाचा रंग अप्रतिम असा पिवळा धम्मक रंग आलेला आहे. हे नैसर्गिक तूप आहे. 1.5 ते 2 मिनिटात लोणी तयार करून तूप तयार करायचं. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की करून पहा. घरचं ते घरचं. तूप तयार झालं की एका स्टीलच्या भांड्यामध्ये स्टीलच्या गाळणीने गाळून घ्या आणि गार झाल्यावर हवं असल्यास काचेच्या बरणीत भरून ठेवा. तूप वापरताना काचेच्या बरणीतून तूप काढताना खूप छान वाटतं. वाव, किती सुंदर दिसतं हे तूप. अप्रतिम.